हॅलो स्टुडंट, मी लखन डोने आणि आज आपण पाहणार आहोत 10th क्लाससाठी एक विशेष माहिती, ज्यामध्ये पाच स्टुडंट आपल्याला काय दिलं आहे, फॅक्टरायझेशनवर क्वेश्चन विचारल्या जाते. ओके, तर त्यावेळेस साइन काय द्यायचे ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जर आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या पॅटर्न मध्ये इक्वल टू 0 या पॅटर्न मध्ये जर काय आलं आपल्याला एक्झाम्पल आलं असेल फॅक्टरायझेशनचं, तर काय करायचं, सरळ सरळ जे फॅक्टर कळाल त्याला कोणते साइन द्यायचे, प्लस प्लसचे. ओके, जर तुम्हाला दिले असेल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस सी इक्वल टू 0 या पॅटर्न मध्ये एकाला प्लस आणि एकाला मायनस असेल, तर त्यावेळेस सुद्धा काय करतं, फॅक्टरायझेशन पडून तुमचे प्लस मायनस, मोठ्याले प्लस लहान्याले मायनस. ओके, त्यानंतर जर तुम्हाला दिलेलं असेल की एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, तर फर्स्ट स्टुडंट काय करायचं, ज्यावेळेस मायनस आणि प्लस दिले असेल तर ज्यावेळेस फॅक्टर पडेल तर दोन्ही नंबरला काय करायचं, मायनस आणि मायनस काय करायचं, दोघेला मायनस आणि मायनस द्यायचं. आणि जर तुम्हाला काय दिलं असेल एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स मायनस सी इक्वल टू 0, तर दोन्ही मायनस आहे तर काय करायचं, एकाला द्यायचं मायनस आणि एकाला द्यायचं प्लस, तर मोठ्या नंबरला द्यायचं मायनस. आपण इतक्या इझी वेनं काय करू शकतो, फॅक्टरायझेशनचे जे क्वेश्चन आहे ते एकदम इझी वेनं सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू.